चला प्लीज आपण टॉस करा. बुर्दुलने टॉस जिंकला. निर्णय हा बॅटिंग. दोन ओव्हरची मॅच आहे. चला सागर आपण खेळ सुरू करायचा आहे. चला आपण काढून विनंती आपण मैदान सोडा. त्वरित इथे लढतीला होईल सुरुवात. आपण चला त्वरित खेळ सुरू करायचा आहे. काही क्षणार्धात इथे लढतीला होईल सुरुवात. प्रेक्षकांना विनंती आपण मैदान खाली करा. टीम नांदगाव त्वरित आपण फिल्डिंगची सजावट करायची आहे. टीम नांदगाव चला आपण फिल्डिंग सजवायची आहे. टीम नांदगाव त्वरित आपण खेळ सुरू करा. ऑफिशियल पंच आपण खेळण्यासाठी सुरुवात करायची आहे. वेळ खूप कमी आहे. 2 षटकांची लढत आहे. कालची एक मॅच पेंडिंग आहे. आज मॅच इन पूर्णतः कव्हर करायची आहे आणि त्या लढतीला होती सुरुवात. 2 षटकांची लढत. टीम नांदगाव विरोधात बुर्दुल. अनन्या 11 गावदेवी बुर्दुल विरोधात युवा स्पोर्ट्स नांदगाव. आजच्या या द्वितीय दिवसातील अंतिम लढतीला होती सुरुवात. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होत असताना मयूर फडकेचा वापर केलाय. पहिला बॉल प्रगतीपथावर मयूर फडके हा पहिला धुरंधर गोलंदाज टीम युवा स्पोर्ट्स नांदगाव संघाच्या माध्यमातून. पहिला बॉल पहिल्याच बॉल वरती चकवा दिलाय. अगदी डॉट बॉलची इथे समाप्ती पाहायला मिळते. 2 षटकांचा विचार केला तर 25 ते 26 धावा बनवाव्या लागतील या पहिल्या पूर्वार्धामध्ये आणि त्यानंतर उत्तरार्धामध्ये ते तितकंच कार्य पोषक असेल. काही सांदूक वातावरण आणि त्यानंतर मोठा सामना करायचा आहे. दोन्ही संघांना अजून एक डॉट बॉल. प्रत्येक चेंडू गणिक पार करण्याच्या प्रयत्नामध्ये काढू डॉट बॉल खेळतोय. नाव आहे सुधीर पाटील. सुसज्ज खेळ हा नेहमीच या खेळाडूचा राहिलाय. चेंडूचा मेरिट पाहून खेळाची उत्पत्ती सादर करणारा अवलिया क्रिकेटपटू सुधीर पाटील. ओहो प्रहार केला. अगदी व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेनं एकदा प्राप्त केली जाते. अकाउंट ओपन होतं टीम नांदगावचं. अकाउंट ओपन झाले सुधीर पाटीलचं. ज्या पद्धतीने चेंडूंची पैकी राहिली टाळ्यांचा गजर पाहायला मिळतो नांदगाव संघाच्या प्रेक्षकांच्या माध्यमातून. अगदी 3 चेंडू सफर झाले. 2 चेंडू डॉट. रॉयल थाट एकेरी धाव इथे म्हणताना पाहायला मिळते. षटकार हॅट्रिक साठी 3000 रुपयाचं कॅश प्राइज. मिलिंदजी मडवी दादांचे शुभ हस्ते एक कॅश प्राइज इथे पाहायला मिळतं. डावकुरा काढू अजय बॉम्बे
अलीकडच्या मॅच मध्ये ज्यानं धुवाधार पारी खेळली होती असा अजय बॉम्बे बॅटिंग मार्क वरती हलवार पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न धोका आहे डायरेक्टली हिट काम तमाम होऊ शकलं असतं परंतु एक धाव परिपूर्णपणे प्राप्त केली जाते या लढतीमध्ये खूप कला कौशल्य सादर करावं लागेल शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते याची कलात्मक जोड ही जोडावी लागेल प्रत्येक खेळाडूला आणि त्यानंतर इथे लढवय्या बाणा आजमण्यासाठी दोन्ही संघ सज्ज असतील धावसंख्या अगदी 2 गोलंदाज पुन्हा एकदा मयूर फडके ओहो प्रहार करण्याचा प्रयत्न यष्टांच्या मागे चांगले यष्टी रक्षण प्रतीक हुद्दार च्या माध्यमातून हा दमदार झेल पहिला दे धक्का टीम अनन्या गावदेवी 11 बुर्दुल्ला हा पहिला मोहरा बाद होतो या झटक्यातून सावरावं लागेल डीजे आपण शांत राहायचं कारण वेळ खूप कमी आहे आणि अगदी कमी वेळेमध्ये एक फास्ट खेळ हा दोन्ही संघाने इथे करावा लागेल एकूण धाव संख्या पाहायला मिळते एक गडी बाद 2 धावा धावपटलावधी 2 षटकांची ही लढत आहे आणि 2 षटकांदरम्यान अतिशय वेगवान खेळाची उत्पत्ती ही दोन्ही संघांना सादर करायची आहे प्रहार प्रत्येक चेंडूगणिक प्रहार करणं काहीच कठीणाई निर्माण होते आणि अशा रीतीने पहिलं षटक हे मात्र समाप्त झाले आणि पहिल्या षटकादरम्यान एकूण धावपटलावधी इथे बनताना पाहायला मिळत आहेत फक्त आणि फक्त एक गडी बाद 2 धावा धावपटलावधी पाहायला मिळत आहेत चला आपण स्पीडली खेळायचंय सरप्राईज डिलिव्हरी पाहिली जिथे अंतिम बॉल हा आपण डॉट पाहिला आजच्या दिवसातील ही आपण अंतिम लढत पाहतो दोन्ही संघ तितकेच ताकदवर आहेत आणि ताकदवर संघांदरम्यान ही आपण लढत पाहतो प्रत्येक खेळाडूच्या अंगी आता वीरश्री संचारली आणि वीरता काय असते वीर रसाचा अनुभव काय असतो हे या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि अंतिम षटकासाठी गोलंदाज येतोय मनीष फडकेचा वापर केला टीम युवा स्पोर्ट्स दांतगावनं इथून आक्रमकतेने खेळ हा करावा लागेल प्रहार करण्याचा प्रयत्न होता अलाउन द कार्पेट ऑन साइडला क्लिअर केलंय फक्त एकच धाव मिळते अलीकडच्या षटकामध्ये काय घडलंय हे विसरून जाऊन पुढे काय करायचंय याच्यावरती विचार मंथन हे व्हायला हवं जो हुआ सो हुआ दुधाचं एकदा काय दही बनलं तर परत त्या दह्याचं दूध नसतं बनत आणि त्यानुसार खऱ्या अर्थाने निश्चितच इथून एक आगल्या वेगळ्या भ्रमंतीकडे वाटचाल करावी लागेल टीम नांदगावला मग झालेली घटना विसरून पुढच्या दिशेने मार्गक्रमण करायचं असं त्या दृष्टिकोनातून आता डावपेच आखावे लागतील टीम बुर्दुल्ला टीम नांदगाव विरोधात एक अटकेपार झेंडे रवणारे फटके अदा करावे लागतील नेक्स्ट बॉल हलवार पद्धतीने हा फटका टोलवलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये फक्त एकच धाव मिळते फिल्डिंग खूप ताकदवर आहे नांदगाव वासी खुश आहेत ज्या पद्धतीने त्यांची फिल्डिंग इथे पाहायला मिळते परंतु अलीकडच्या मॅच मध्ये प्रेक्षकांनी श्वास धरून ठेवला होता ज्या पद्धतीने नांदगावचे फलंदाजी करत होते कारण प्रत्येक गावाची प्रतिष्ठा ही पणाला लागली जाते दोन्ही संघातील प्रेक्षक मोठ्या संख्येने होते आणि त्या मॅच मध्ये नाट्यमय घडामोडी आपण घडताना पाहिल्या गोलंदाज तयार फुलर लेनचा बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न झेल होतोय आणि लागतोय अजून एक दे धक्का रिव्हचा वापर केलाय लाईव्ह टीम पटापट असा आवाज येतो प्रेक्षकांकडून कारण खूप वेळ कमी आहे लवकरात लवकर अतिशय फास्टली आपल्याला ब्रेकिंग न्यूज पुढे पण क्रिकेट रसिकांपर्यंत पोहोचवायची या चेंडूगणिक घडामोड काय घडली हे पाहावं लागेल ऑफिशियल पंच त्या ठिकाणी सज्ज असतील तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून ते पाहिलं जाईल काहीशी धगधग पाहायला मिळते इट्स अ फेअर डिलिव्हरी चला आपण स्पीडली खेळायचंय चांगला चेंडू सफर केला ज्याच्यावरती आपण झेल पाहिला खेळाडू झेलबाज झाला 2 झटके लागतात टीम बुर्दुल्ला आणि अंतिम टप्प्यामध्ये कोणत्या संघाकडून विजयश्री खेचली जाईल आणि सुपर 3 मध्ये कोण जाईल धावा पाहायला मिळतात 2 गडी बाद 4 चांद लावणारी लढत पाहायला मिळते सायंकाळच्या सत्रामध्ये खऱ्या अर्थानं प्रत्येक संघाची प्रतिष्ठा ही पणाला लागली आहे आपल्या गावामध्ये एक ट्रॉफी घेऊन जायची उद्याच्या दिवसामध्ये परंतु आज संघर्ष करायचा आहे तुमचा आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करू शकेल गोलंदाज पुन्हा एकदा तयार
हो, इथे काय घडलंय, पूर्णपणे यष्ट्या डॅमेज केल्या जात आहेत, त्रिफलाचित केलं जात आहे. अजून एक देदका टीम बुर्दुल्ला. वारंवार विकेटचं पतन इथे घडलं जाते. धावसंख्येला पूर्णपणे रोख लगावली आहे. अशा रीतीनं फलंदाज बाद होणं ही काहीशी धोक्याची घंटा आहे, परंतु टीम बुर्दुलची गोलंदाजी सुद्धा तितकीच घातक आहे. त्यांनाही घातक गोलंदाजी सफर करावी लागेल, परंतु पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा येणं सुद्धा तितकं गरजेचं होतं. प्रत्येक चेंडूवर मोठा प्रहार करण्याच्या प्रयत्नामध्ये धावा या मात्र कमी पाहायला मिळत आहेत. धावसंख्या फक्त 4, गडी बाद झाले 3 आणि पहिल्या पूर्वार्धातील 2 चेंडूंचा खेळ हा मात्र शिल्लक आहे. 5वा चेंडू मोठा प्रहार करायचा होता, परंतु पंच आमच्याकडे इशारा करतायत व्हाईट बॉल. एकूण धावा 5 आणि पहिल्या पूर्वार्धातील 2 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक आहे. एकात मोठा फटका सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करू शकेल बुर्दुल संघ. ओहो, रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला, परंतु त्या प्रयत्नांना यश लाभत नाहीये. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ही धाव येताना पाहायला मिळते. अगदी 1 धावसंख्या जाऊन पोहोचते 6 वरती. एक मोठा फटका टीम बुर्दुल संघासाठी उपयुक्त ठरू शकतो, परंतु गोलंदाजी ही तितकीच घातक राहिली आहे. कौतुकास्पद गोलंदाजी युवा स्पोर्ट्स नांदगाव या संघाच्या माध्यमातून पाहतो. पहिल्या पूर्वार्धातील अखेरचा चेंडू आहे आणि समोर खेळाडू इथे सज्ज असताना महेश पाटीलला करामत करावी लागेल. महेश पाटीलने करामत केली आहे. वाघाची डरकाली अंतिम बॉल वरती. या 6 धावा इम्पॉर्टंट असतील येणाऱ्या उत्तरार्धासाठी. 6 धावा खूप गरजेच्या होत्या आणि मोक्याच्या क्षणी ठोकलाय षटकार. खेळाचं पहिलं पूर्वार्ध समाप्त. टीम नांदगाव तात्काळ आपण खेळाडू कक्षामध्ये जायचंय. धावा बनल्या 12, बनवायच्या उत्तरार्धामध्ये 13. उत्तम लढती आजच्या संपूर्ण दिवसामध्ये घडल्या जात आहेत. कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा जॉईंट होतील राहुल भोईर सर. नाट्यमय लढती आजच्या संपूर्ण दिवसामध्ये इथे घडताना पाहायला मिळत आहेत. चांगलासा खेळ पाहतो. अंतिम बॉल जिथे 6 धावा आवश्यक होत्या तिथे 6 धावा ठोकल्या. महेश पाटीलचा अनुभव हा मात्र कामा आला आणि त्यानुसार उत्तम दर्जाचा खेळ हा अंतिम बॉल वरती साकार होताना पाहिला. चला आपण स्पीडली खेळायचंय. अतिरिक्त वेळ आपण सोडू नका. उत्तम दर्जाची आपण स्पर्धा एन्जॉय करतोय. वेलकम 11 उसाटणी संघाच्या माध्यमातून ही दमदार स्पर्धा. प्रथम पारितोषिक 1 लाख आणि सुपर 3 मध्ये कोणता संघ जाईल. चला आपण स्पीडली खेळायचंय. टीम बुर्दुल त्वरित आपण फिल्डिंगची सजावट करा. आजच्या दिवसातून कोणता संघ जाईल सुपर 3 कडे हे पाहावं लागेल. एक लढत पेंडिंग आहे पिसारवे विरोधात वलभ. ती सकाळी अगदी 8 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायची. 8:15 ला पहिला चेंडू पडेल. आपण आयोजक आपण त्यांना कॉन्टॅक्ट करा, कारण उद्याही सामने कव्हर करावे लागतील. ऑफिशियल पंचांना लवकर यावं लागेल. लाईव्ह वाले आपण सुद्धा लवकर या. आज तुम्हाला इथे विश्राम करावा लागेल. 12 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावसंख्येची आवश्यकता. उत्तम दर्जाची स्पर्धा ग्रामस्थ मंडळ चषक 2024 पाहतो आणि आपण आता वेगवान खेळ हा माझा साकार करायचा आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये इथे जॉईंट होतील राहुल भोईर सर. खरं तर पुन्हा एकदा संपूर्ण आयोजकांचं आभार व्यक्त करतो. आम्हाला संधी दिली आपलं मनपूर्वक आभार. आम्ही थांबतो. कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतील राहुल भोईर सर. थँक्यू सो मच रोशन. सो सुंदर असा आवाज आपण आजच्या दिवसामध्ये कॉमेंट्री बॉक्समधून ऐकलं. आमचे प्रथमेश असतील आणि आजचा मोठा शेड्यूल फायनली आपण आता कंप्लीट करतोय. उद्या सांगितल्याप्रमाणे 8 वाजता रिपोर्ट करायचं दोन्ही टीमना. 12 मध्ये 13ची गरज. पहिला बॉल रिव्हर्स करण्याचा प्रयत्न प्रचंड वेगाने विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू आता विसावलेला आहे. डॉट बॉलनं सुरुवात केलेली आहे. जोर लावेल आता बुर्दुल संघ देखील, कारण का या बघतो आपण इव्हिनिंगच्या सेशनमध्ये ड्यू फॅक्टर आहे. ड्यू फॅक्टर बघ थंडीचे दिवस आहेत त्याचा बेनिफिट, कारण का विकेटवरती जरूर आता ड्यू फॅक्टर आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याचा फायदा घेतला जाईल का या पहिल्या षटकामध्ये तो देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. प्रत्येकी चेंडू व्हेरी इम्पॉर्टंट.
या मॅच करिता. वेगवान चेंडू, मिस टायमिंग, डाऊन द बॉल. एकत्र येऊ नका फलंदाज बाद, एकत्र यायचं नाहीये प्लीज. आपली जागा जशी आहे तिकडच थांबा प्लीज. कोणी एकत्र येणार नाहीये फलंदाज बाद, फक्त बॅटर पाठवा. हरी प्लीज, घाई करा. युवा स्पोर्ट्स नांदगाव, नांदगाव मधले की आमचे देवेश फडके जे आहेत सध्या आनंद घेत असावे, यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. बॅटर प्लीज पाठवा. नांदगाव, प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतो. आपल्याकडे कुठल्या प्रकारची लाईटची व्यवस्था नाहीये. जे काय मैदानाच्या आतमध्ये आहे उजेड, त्या उजेडामध्ये आपल्याला हा सामना कव्हर करायचा आहे. नवीन बॅटर बघत संकेत आलेत मैदानाच्या आतमध्ये, कशा पद्धतीने ते खेळणार आहेत. चांगली मॅच होईल. जो सिक्सर शेवटच्या बॉलवरती आलाय बॅटर महेश पाटीलच्या बॅट मधून, तो निर्णय कदाचित होऊ शकतोय मॅचचा. वेगवान बॉलर, वेगवान चेंडू ड्राईव्ह करत असताना डीप मध्ये तिकडे बघतो आपण कोणी फिल्डर उपस्थित होते जरूर, कारण का इकडे कव्हर होत नाहीये. स्लीपर कव्हरला धावा इकडनं मिळतील. पहिल्या 2 धावा मिळतील. दोन धावा स्कोर बोर्ड वरती. 11 धावेची अजूनही गरज आहे. 9 चेंडू शिल्लक आहेत. 11 धावा या मॅच मध्ये बनवायचे आहेत. कुठला संघ सुपर 3 मध्ये असणार आहे जो ग्रँड फिनाले मध्ये खेळ? पुढचा बॉल, खराब चेंडू, त्याच्यावरती क्रमांक 6 पाहिजे होता, मात्र फायनली मिळतीये विकेट. फलंदाज बाद, जागा सोडू नका प्लीज. बुरदुल सुधीर, आपण आपल्या जागेवर थांबायचं. बॅटर प्लीज फक्त पाठवा. म्हणून आपण सकाळी उद्या 8 ला शेड्यूल सुरू करा, म्हणजे अशी वेळ आपली येणार नाही, परत वेळ जातो. स्पर्धा मोठी आहे रोशन सर, ज्या अनुषंगाने खेळून देखील या स्पर्धेचं मान ठेवणं गरजेचं आहे. नियमांचं पालन. उद्या स्ट्रिक्टली तुम्ही 8:30 ला स्पर्धा सुरूच करा. ड्यू फॅक्टर वगैरे बघूच नका. ग्रास वरती आपण बघितले, TDPL पूर्ण ग्रास वरती कंप्लीट झाली. संध्याकाळीच मॅचेस होत्या आणि इकडे एवढं काय ड्यू फॅक्टर जाणवणार नाहीये. आपल्याकडे वेळ नाही प्लीज. महेश आर्यप, घाई करा. लेफ्टी बॅटर मैदानाच्या आतमध्ये. चेंडू शिल्लक आहेत 8, बनवायच्या 11. आम्हालाही समजतं मॅच क्रुशियल आहे, घडी घडी ते बोलणं योग्य नाही, मग तो बोलावं लागेल तरच सामना संपेल. प्रत्येकी जण आता बॉलर देखील फिल्डिंग सेट करतोय, विकेट कीपर देखील फिल्डिंग सेट करतोय, सगळेच जण फिल्डिंग सेट करतात. लेफ्टी बॅटर साकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतं. नौका फलंदाज, वेगवान चेंडू, अपील अपील. अंपायर तिकडे सहमत नाहीयेत. लेग बाय सेशन अंपायरचा आपल्यापर्यंत आलेला धाव मात्र एक सिंगलच मिळेल. प्रत्येकी धावेसाठी संघर्ष करावा लागणार आहे. या मॅच मध्ये जो सिक्सर महेशच्या बॅट मधून आलाय तो कदाचित टर्निंग पॉइंट ठरेल की काय. चेंडू शिल्लक 7, रन्स करायचे 10. 12 मध्ये फक्त 13 करायचे असताना ही मॅच बघा कुठे आलेली आहे. अप्रतिम क्रिकेट टुर्नामेंट वेलकम 11 उसाटणे आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक उसाटणे 2024. उद्या 1 डिसेंबर निर्णायक दिवस या स्पर्धेचा. वेगवान चेंडू, विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट. निर्णायकाचा चेंडू शिल्लक 6, रन्स करायचे 10. बुरदुल फिल्डिंग लावा प्लीज. गाई करा सुधीर, फिल्डिंग सेट करा, फिल्डिंग सेट करा. आर्यप, आपल्याकडे वेळ नाहीये. 6 चेंडू शिल्लक 10 धावेची गरज आहे. आजचा बघतो आपण दुसरा दिवस, उद्याचा निर्णायक दिवस आहे. थँक्यू सो मच. आमचे प्रवीण दादा पाटील शरद ग्रुपचे सर्व असतील, आमचे सॅगी असतील आणि वेलकम स्पोर्ट्स उसाटणे असेल, यांनी आम्हाला संधी दिली आज समालोचन करण्याची आपल्या स्पर्धेमध्ये. त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. सगळे आमची टीम, डीजे मास्तर असतील, आमचे गुणसंख्यालेखक असतील, ऑफिशियल अंपायर, टेलिकास्टची तेजस आणि त्यांची पूर्ण टीम, या सगळ्यांची मेहनत आजच्या दिवसामध्ये. 6 चेंडू शिल्लक आहेत, 10 ची गरज आहे. आर्यप, घाई, वेळ नाही आपल्याकडं, म्हणून उद्या 8 वाजता रिपोर्ट करावा लागेल. सहा बॉल 10 ची गरज.
सुधीर संगनायक. पहिला बॉल हवेत केलेत मिस टायमिंग. बॉम्बे पोहोचेल का? यस, फायनली पोहोचलाय. फलंदाज बाद. आदर्श होता, माफ करा, क्षमा असो. डीजे आता नकोय आपल्यासाठी. 12 मध्ये फक्त 13च बनवायचे होते. आपण फक्त म्हणतोय, मग आता रोशनजी ड्यू फॅक्टर जो आहे तो आपल्याला जाणवतो मैदानाच्या आतमध्ये. चेंडू जास्त ग्रीप पकडतोय आणि तो चेंडू आता बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणं इझी नाहीये. एवढ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या इकडे आपण बघतोय. मॅचचा आता इक्वेशन बघितलं, 5 चेंडू शिल्लक आहेत, 10ची गरज आहे. का असणार या मॅच मध्ये? शेवटच्या बॉल पर्यंत मॅच तर जरूर जाईल. 1 मध्ये 4 राहतील, 5 राहतील की 3 राहतील की 2 राहतील, जरूर प्रयत्न आहेत. 12th मॅन देखील उत्साहित आहेत. काय होईल? गणपती बाप्पा आठवत असेल, जे मातादी आठवत असेल, या क्षणाला तेच आठवतो जेव्हा आपण संकटामध्ये असतो. दिवसभर नाव घेतलं नसेल देवाचा, आता घेत असावे. फिल्डिंग प्लीज सेट करा आर्यप. वेळ नाहीये सुधीर. 5 चेंडू 10ची गरज. हरिअप हरिअप प्लीज. 5 मध्ये 10. प्रत्येकी चेंडू महत्वाचा आहे. सुधीर पाटीलचा वेगवान चेंडू ऑनसाइडला. डीप मध्ये प्रोटेक्शन. झेलची तिकडे बघतो आपण. जी संधी कदाचित होती ती इकडे गमावली की काय? चेंडूची वाढ बघितली. दरबार एक सिंगल. चेंडू शिल्लक 4. रन्स करायचे 9. कदाचित रोशनजी 1 मध्ये 2 किंवा 3 राहू शकतात या मॅच मध्ये. एक अंदाज आपण लावला तर 6 राहतील. 6 राहू शकत ना, 1 किंवा 2, 3 किंवा 4 आपण एक अंदाज लावू शकतो. 4 चेंडू शिल्लक आहेत विशाखकरिता. 9ची गरज आहे. 4 बॉल 9. प्रत्येकी बॉलवर मी सांगतोय तरी बॅटरला माहित नव्हत असतं. प्रेशर आहे त्यांच्यावर देखील तेवढाच. 4 चेंडू 9ची गरज. निर्णायक चेंडू. फटकावेत. झेल कोण घेणार? सुधीरचा कॉल. आय विल टेक. माझा झेले. मिस पकडणार. फलंदाज बाद. कोणी येऊ नका जवळ प्लीज. फिल्डिंग सेट करा. बॅटर पाठवून द्या. मनीष पडके आलेत नवीन बॅटर. चेंडू शिल्लक 3. बनवायचे 9. कुठला संघ आहे सुपर 3 मध्ये? बुर्दुल असणार आहे की युवा स्पोर्ट्स नांदगाव असणार आहे? त्याकरिता 3 चेंडू निर्णायक आहेत, महत्वाचे. दोन्ही टीमचं खरं कौतुक आहे. दोन्ही टीमना अप्रतिम क्रिकेट खेळलाय. ठीक आहे, एक संघ पुढे जाईल, मग तो दोन्ही टीमना खरं तर क्रिकेट खूप चांगला खेळलेला आहे. जो सिक्सर महेशनं मारला आहे तो आता आठवतोय बुर्दुलला, तो आठवतोय नांदगावला. महेश यावेळेसपर्यंत टर्न केला ऑनसाइडला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. 1 धाव झालेली आहे. कंप्लीट. सेकंडचा कॉल. यस नो वेट. यस नो वेट. धाव इकडे अशी मिळणार आहे की नाही बघूया फायनली काय होतोय. आणि फलंदाज बाद. चेंडू शिल्लक आता शेवटचे 2 रन्स करायचे आहेत. 8 करायचे आहेत. 2 चेंडू 8ची गरज. जरूर ब्लॅड लाईन आहे मैदानाच्या आतमध्ये. उशिरानं वेळापत्रक सुरू झालं तसंच कारण, आणि दिवस देखील छोटा बघतो आपण. थंडीचे दिवस आहेत तसंच कारण, आणि टीम देखील आज बऱ्याचशा ठिकाणी क्रिकेट टुर्नामेंट आहेत. बदलापूर असेल, खंबालपडा असेल, इकडे चिंद्रन असेल, उसाटण्याला ही स्पर्धा सुरू आहे. 5 ते 6 क्रिकेट टुर्नामेंट सुरू आहेत तसंच कारण. पण माझं प्रामाणिक मध्ये एकच ठिकाणी खेळा. यश आहे. विकेट कीपर कडनं चूक झालेली आहे. जास्त नुकसान नाही, जास्त नुकसान नाहीये. 1 बॉल आणि 8. नाही राहिला 6, नाही राहिला 3, नाही 2, नाही 1. 1 बॉल 8. आता या मॅच मध्ये फॉर्मॅलिटी आहे हे देखील माहिती आहे बुर्दुल टीमला. बुर्दुलकरांचं खरं तर आजच्या दिवसामध्ये खूप चांगलं क्रिकेट राहिलं आणि कौतुक आहे युवा स्पोर्ट्स नांदगावचं देखील. खूप चांगले खेळले, ते कंटिन्यू खेळले तसंच कारण थोडासा थकवा. 1 बॉल 8. सिक्सरच या मॅच मध्ये उपयुक्ती ठरला. कमी केली गती. फटका खेळत हवेत. डीप मध्ये आहेत फिल्डर. या सिक्सरला महत्व नाहीये.
मनीष कुठले या आपण एक मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी राहिली होती. मनीष कुठले यायचं आपण. तर या लढतीचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी महेश पाटील. निर्णायक क्षणी दागलेला तो षटकार, त्याच्या षटकारानं खूप काही बळ प्राप्त झाले आणि तो ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. खऱ्या अर्थानं बुर्दुलनं त्याग केला चिंद्रनच्या स्पर्धेचा आणि ते थांबले आणि एक ट्रॉफी त्यांना निश्चितच मिळते. त्यांच्या प्रेक्षकांचे कौतुक करावं लागेल. तर मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी दिली जाते.